तर हाय मित्रांनो, शुभ सकाळ. आज शनिवार आहे. हे बघा, मित्राला बघून बघा कसं ओव्हर ऍक्टिंग करतोय. आठवड्याभरात तर कधी करत नाही शीर्षाचा, नाही तर मला बघून चार्ज झाले. हो का, काय नाही एडिट करायला लागल बोलतो. डेअरी आहे माझी. आपण आता निघालोय. तर पहिला नाश्ता करायचा आपल्याला. तर आपल्या सगळ्यांची आवडती रुपेश मिसळ, तिथे आपण जाऊया सोमवारच्या फाट्याला. मग तिथनं पुढे बघू काय प्लॅन करायचंय काय नाही. विवेनलाही शॉपिंग करायची, मलाही थोड्या 1-2 वस्तू घ्यायच्या ते. तर बघू आपण पुढे जाऊन. तर आपण आलोय आता रुपेश मिसळला. तर आपण आता पोहोचलोय. मागे बघतो बघू. तर रुपेश मिसळ एकदा तुम्ही पण विजिट करा, खूप टेस्टी आहे. कशी टेस्ट? आम्ही सोमवारच्या फाट्यावरती आलो तर ही मिसळ खातोच. खूप टेस्टी आहे. काय विवेनचे तर खूप फेवरेट आहे. तो 2:30 वाजतावरतीच म्हणला आपल्याला रुपेश मिसळला जायचं आहे, त्यामुळे आपण इकडे आलोय. खूप सारे मराठी ॲक्टर आहेत ज्यांची ही फेवरेट मिसळ आहे. अरे मिसळ, एक नंबर मिसळ, रुपेश मिसळ, रुपेश मिसळ, संपला विषय. तर आम्ही डिसाईड केलं, आम्ही आधी वेस्ट साईडला जाणार होतो चिंचवडच्या. तर आता आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि आम्ही आता फिनिक्सला चाललोय, वाकडच्या. हे पण सगळं मुलींचं आहे. हा, तो बाई आहे ना. कुपोषित बालक आहे, याच्या मापाचं काहीच भेटत नाही. 28 साईज आहे. आजकाल फिट माणसाला लोक म्हणतात खराब झाला, जाड्या माणसाला म्हणतात हेल्दी. हो, जॉबला जातोय त्यामुळं कुपोषित झालाय. तो जेवतच नाही अजिबात. तो पॅन्ट घ्यायला आणि परफ्यूम बघतोय, शॉर्ट पॅन्ट बघतोय. त्यातलं काहीच घेणार नाही पण मी. असं टाइमपास करायला आलाय, फिरवतोय नुसतं मला इकडं तिकडं. तसाच बाहेर जा. चांगलं वाटतं. अरे ती 28च आहे का पण? 28 आहे ना, माझी कंबर लय कमी आहे.
तुझी कंबर आहे ना मुलीने एवढी झाली, 24 कंबर असेल तुझी मला वाटतं. हाईट पण करते. हे चेंजिंग रूम आहे आणि हे बघा सगळ्या मुली आहेत, त्यांच्या बॉयफ्रेंडला दाखवतात ते नाही का कसा बसलाय काय, शर्ट्स पॅन्ट. आणि इथं मी थांबलो त्यांच्यामध्ये, किती वेळ लावतो अजून काय माहिती. पण लेडीजचेच चांगले आहेत काय रे. हो. घेतला बघा. काय करणार, जेंट्समध्ये मेन्समध्ये काय एवढी खास परफ्यूम नाहीच आहे, त्यामुळे दोघांनी लेडीज परफ्यूमवरतीच आता महिना काढायचा. मी नाही घेतला, दोघांनी नाही घेतलं. त्यांनी तर टेस्ट केले, ते कन्फ्यूज झाल्या काय टेस्ट घ्यायचं. करतो मी, फक्त टेस्ट करतो, घेत नाही. फायनली सगळी शॉपिंग कम्प्लीट करून झालेली आहे. तर आपण आलोय आता फूड कोर्टला. मगाशीच आपण मिसळही खाल्ली, त्यामुळे काही एवढी भूक नाहीये, तर तरी बघूया आपण थोडंफार काय खायला भेटतंय ते. आणि जेवण करून आम्ही बाहेर पडलोय. कशी होती टेस्ट? चांगले होते. छान एकदम. हो, चला आता बाहेर पडूया. पार्किंगमध्ये कार लावली आहे. पुढे अजून एक ठिकाणी जायचं ते पण दाखवतो मी तुम्हाला. And I like when you say I'm the one you're so easy to love. You're easy to love. Yeah, you're so easy to love. And I like when you say पण आता आलोय कुंडमाळ्याला. तर तुम्ही बघू शकता की पावसाळ्यामध्ये तुम्हाला अंदाजही येत नाही. आणि बघा हे किती छोट्या छोट्या अशा कपाऱ्या आहेत या. मागच्या वेळेस मी पावसाळ्यामध्ये व्हिडिओ काढलाय, तोही तुम्हाला दाखवतो मी, तुम्हाला अंदाज येईलच पाण्याचा इथला कसा आहे कसं नाहीये ते. तर हे पहा मित्रांनो, कुंडमाळ्याचं खरं रूप. चारही साईडला पाणीच पाणी, आणि ते पण खूप फ्लोनी. त्यामुळं मगाशी मी तुम्हाला दाखवलं ज्या छोट्या अशा त्या खड्डे किंवा कपाऱ्या आहेत, त्या आपल्याला ह्या पाण्यामध्ये काहीच दिसत नाही. आणि आपण पोहायला जरी गेलो तरी आपल्याला शरीराला इजा होणे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये तुम्ही इकडे फिरायला जरी गेले तरी पोहणं हे टाळा. हे जे आहे पाण्याने सगळं डिझाईन तयार झाली. ही सगळी ना, पाणी कट हे जे सगळं, ही सगळी डिझाईन जी आहे ती सगळी पाण्याने कट होऊन म्हणजे पाणी घासून घासून अशी वेगवेगळी डिझाईन तिथं आली. मॅनमेड. बरोबर, ते मॅनमेड नाही आहे असं, ते सगळं आहे ते नॅचरल आहे. आणि पावसाळ्यामध्ये मागाशी पण बोललो की अंदाजच येत नाही तुम्हाला किती खोल आहे बघा. तर चला थोडं पुढे जाऊया आपण आता. तेवढं नक्षीदार काम. हे बघा, म्हणजे हा मी खास तुम्हाला का दाखवायला आणलोय की हा आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे इथं असं दिसतंय. पावसाळ्यामध्ये फुल पाणी असतं. थोडी रिस्क आहे पण खूप छान आहे. आपण थोडं हळूहळू पुढे चाललोय. हे बघा किती मोठा खड्डा आहे. तिकडे पण बघा. हेच मी सारखं सारखं का बोलतोय की तुम्हाला याचा पावसाळ्यामध्ये अंदाजच येत नाही अजिबात.
तर आता एकदम खालती आलोय मी. हे बघा दिसतंय का माझ्या मागे. जेवढं रिस्की आहे तेवढंच बघण्यासारखं आहे. म्हणजे ह्याने इथं यायचं असेल तुम्हाला उन्हाळ्यामध्येच यावं लागेल. पावसाळ्यामध्ये आलं की बघतो तुम्हाला वरती पाणी दिसेल. पाण्यापेक्षाही व्ह्यू बघा, म्हणजे पाणी बघण्यापेक्षाही हे मी तुम्हाला दाखवतो हे खूप बघण्यासारखं आहे. पाण्याच्या फ्लोने जे डिझाईनला वेगवेगळे आकार, म्हणजे दगडांना जे वेगवेगळे डिझाईन आले ते किंवा आकार आले ते हे खरंच बघण्यासारखे. जो मागे माणूस आहे तो अडकलाय वाटतं. मला त्याला जावं लागेल रेस्क्यू करायला, काढायला बाहेर. युएन रेडी आहे का तू? आणि तुला रेस्क्यू करायला मी येतो. पाण्याचा आवाज पण येत असेल. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. किती वेळ लागला म्हणून म्हणतो जरा एक्सरसाइज कर, फिट होशील माझ्याकडे. गेला गेला कुठं गेला दिसा ना. ए अरे कुठे कुठे रे? इकडे वाटत. बघूया पुढे जाऊन दिसतो का. ए अरे कुठं आपल्याला बघा. काय करी मी इथंच राहतो आता. इथनं बघ कसं दिसतंय. दाखव बरं. हे बघा कसं दिसतंय. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करतोय. असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.